गुड मॉर्निंग गाइस। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पे। आज है 26 मई 2024। देख सकते हैं हमारे रूम का नज़ारा। हम लोग उज्जैन से पहले 40 किलोमीटर पहले ही रुक गए क्योंकि रात को हम काफ़ी थक गए थे। और हाईवे पे हमें ये हॉटेल दिखा, हॉटेल सिद्धांत। हॉटेलचं नाव आहे हॉटेल सिद्धांत। तुम्ही बघू शकता, हे चांगलं हॉटेल आहे, ठीक आहे। आणि हायवे टच आहे एकदम। तुम्ही जर बाहेर आले, हा आपला उज्जैनचा रोड, आपण या रोडला जाणार आहे उज्जैन, ठीक आहे। आणि हा जो आहे हा इंदोरला जाणारा रोड। तर आता आपण बघूया आपण गाडी कुठं पार्किंगला लावलेली। टॉप बॉक्सला मी अशा पद्धतीने दोरी बांधलेली आहे। गाडी आपली फुल्ली लोडेड। आपलं सर्व सामान गाडीवर लोड करून मी गाडीला चेन लूप पण केलेला आहे। आफ्टर 500 किलोमीटर तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस चेनला लूप करणं गरजेचं आहे, कारण चेनवर फार डस्ट जमा झालेली असते आणि ती चेन क्लीन करणं फार गरजेचं असतं। त्यामुळे चेन लूप केल्याशिवाय गाडी चालवू नये। होटल के बाहर हम तीनों ने फ़ोटोज़ निकाले और हम निकल पड़े हमारे अगले सफ़र के लिए। सुबह के बजे हैं 6:30 और हम निकले हैं उज्जैन महाकाल के दर्शन के लिए। तो ये खूबसूरत नज़ारा, सुबह का रास्ता एकदम खुला था, तो मैंने सोचा क्यों ना कुछ वीडियो कैप्चर किया जाए। फाइनली हम लोग पहुंच गए महाकाल जी के पार्किंग में, क्योंकि मुझे याद है लास्ट ईयर मैं जब लद्दाख जा रहा था तो महाकाल के मैं दर्शन कर नहीं पाया, क्योंकि कोई वीआईपी पर्सन आए थे और दर्शन 2 घंटे के लिए बंद कर दिया था। लेकिन इस साल मैं महाकाल के दर्शन करके ही जाऊंगा, ये मैं मेरे मन में ठान के आया था। सुनो ना, कहाँ पे थोड़ा अच्छे से जगह देना, क्योंकि ये लगेज रखना है गाड़ी पे। हम लास्ट टाइम इधर ही लगाए थे। नहीं तो कार वाले में लगवा दे क्या? नहीं, मैं, सौरभ और योगेश हम फाइनली पार्किंग में जा रहे हैं और हम यहाँ पर गाड़ी पार्क करेंगे, क्योंकि लास्ट ईयर भी मैंने गाड़ी यहीं पर पार्क की थी। तो यहाँ पर गाड़ी सेफ़ होती है, लगेज कोई चुराता नहीं है। तो यहाँ पे पार्किंग करके हम महाकाल के दर्शन करेंगे। काय बोलू? तिकडे फिरवलेलं का डायरेक्ट? भाई रोज भजन घेऊ, कॅमेरामध्ये येतो आपण, येतोय ना?
मंदिर में वीडियो शूटिंग अलाउ नहीं है, लेकिन फिर भी मैंने वीडियो निकालने की कोशिश की और जैसे ही उस आदमी ने देख लिया मैंने कैमरा नीचे कर लिया। बघू शकता मला भेटलेत आपल्या टेंभुर्णीचे महाराष्ट्राचे सायकल स्वार. नाव काय म्हणाले आपलं? गणेश पानवसे. मी टेंभुरीतून निघलेलो आहे आणि आता सध्या मी इकडे चाललोय. आता गुन्हाकडे निघालोय मी आणि हा आग्रा हायवे आहे. तर मी इथं आहे आता. तर मला हे रायडर साहेब भेटले. मी बघितलं MH12 मधलं की म्हणजे हे आपले पुणेकर आहेत, त्यांना हात केला थांबले. आता मी चाललेलो आहे सध्याला का, आता मी उज्जैनमधून आलोय. आता मी चाललेलो आहे अयोध्येला. अयोध्या करून मी केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार करून मी वर जाणार लेहकडे, लेह लडाख करून कारगिल, मनाली हे सगळं करून मी बसणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमधून मी परत एंटर करणार आहे राजस्थानमधून जयपूर हे सगळं करून परत नंतर ना महाराष्ट्रामध्ये तर तसं घरी. तर हे माझी एका वर्षाची जर्नी आहे. तर सर मला भेटले तर तुम्हाला तुमच्या वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा. हाँ? मजा आली. सौरभ की गाड़ी बंद पड़ गई है. योगेश ये देखिए एक्सपल्स. अभी रोड साइड असिस्टेंट को कॉल किया है. अभी हम यहाँ पे हाईवे पे खड़े हैं और ये भैया तो सिर्फ पंक्चर का काम करते हैं, तो इन्हें कुछ आइडिया है नहीं. इनको बोला मैंने मेरी गाड़ी वहाँ पे लगाई है, देख सकते हो. तो ये गैरेज पे हम लोग खड़े हैं अभी हाईवे पे. बहुत धूप है, मेरे ख्याल से 45 टेम्परेचर रहेगा. और ये सुंदर हाईवे ये जाता है सीधा उज्जैन की तरफ. ठीक है, उज्जैन की तरफ. और ये हाईवे जा रहा है गुना. गाइस यहाँ पे सौरभ की एक्सपल्स ख़राब हो चुकी है. हमें मालूम नहीं क्या हुआ है. क्यों ना तब तक कुछ मज़े लिए जाए. आओ आपको मज़े दिखा दे हम क्या करने वाले हैं. नहीं तेरे दुश्मनों में क्यों हमको दीवाना बनाया क्यों हमको दीवाना बनाया. बघितलंय मित्रांनो सचिनचा डान्स. काय करा आता, गाडी बंद पडली आहे, दुसरा काय ऑप्शन नाही आमच्याकडे. ताण तर इतकी लागली असं वाटतंय कुठेतरी वाळवंटात आलोय. पाणीच नाही. खूप ताण लागली, इतकी गरम हवा येते इथे. 41 टेम्परेचर आहे, नुसतं गरम झाडा लागतात अशा. फॅन इथे वर चालू आहे, तुम्हाला दिसत असेल छोटा फॅन आहे, पण तो पण गरम हवा फेकतोय फक्त. तो असं वाटतंय आम्हाला सक्षम करत. लोकल गैरेज वाले के पास से एक्सपल का जुगाड़ करके हम लोग वापस निकल पड़े हमारे अगले सफ़र के लिए गुना की तरफ. लेकिन देखते हैं कब तक गाड़ी चल पाएगी और हमारा ये सफ़र कैसे होगा. गाडी चालू करण्याचा प्रयत्न योगेश आणि सौरभचा. देखते चालू कर पाते या नहीं. यहाँ पर मुझे कॉल आया योगेश का कि उसकी भी गाड़ी बंद पड़ गई है हीट की वजह से, तो मुझे वापस उसके पास रिटर्न जाना पड़ेगा. तुम्ही बघू शकता इथं आम्ही गॅरेजला आलेलो आहे. या गॅरेजला योगेशची गाडी इकडे बंद पडलेली आहे. साधारण 3 किलोमीटर आम्ही धक्का मारलेला आहे गाडीला. तुम्ही बघू शकता या गॅरेजला आलेलो आहे आणि भाई लोक आता गाडीचं काम करतायत. इथं कूलन त्यांना सांगितलं चेंज करायला. तर बघू काय होतंय. गाडीच्या दुकानाचं नाव आहे जय श्रीराम ऑटो पार्ट्स. इथं थांबलेलो आहे आणि हा हायवे. बघू आता काय होतं. लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं आपण करून निघूया.